महालक्ष्मीची स्वारी. भगवान विष्णू परमात्म्यांना म्हणाली, देवा, लक्ष्मी वदेहो जगन्नायका, विज्ञापना एका एका, पंचपर्वाचा भावनिका, कृपा करुनी सांगिजे. देवा, मी असं ऐकलंय, या अधिक मास पर्वकालामध्ये 5 विशेष महापर्व असतात. ते 5 पर्व कोणते? भगवान म्हणाले, मग वदे देवाधिदेवो, 5 पर्वाचा अभिप्रावो, वैधृती व्यतिपात पहाहो, केला निर्णयो शास्त्राते. पौर्णिमा अमावस्या पाही, द्वादशी उत्तम पर्वतेही, ऐसे पंचपर्वे पाही, ऐके नवलाई या अर्थी. भगवान म्हणाले, लक्ष्मी, अधिक मासामध्ये येणारे 5 पर्वकाल, तसं तर हे 5 पर्वकाल दर महिन्यामध्ये येतात, पण अधिक महिन्यामध्ये याचं विशेष महत्व आहे. ते 5 पर्व: 1 व्यतिपात, 2 वैधृती, 3 पौर्णिमा, 4 अमावास्या आणि 5 शुक्ल आणि कृष्ण पक्षात येणारी द्वादशी. या 5 पर्वकालावरती आपल्या हाताने जे काही दान धर्म घडेल, लक्ष्मी, व्यतिपाते जो धर्म घडे, व्यतिपात पर्वावरती आपल्या हाताने जो काही दान धर्म घडेल, तेणे धर्मराज उभवी होडे. धर्मराज, प्रत्यक्ष धर्माची आपल्यावरती कृपा घडेल. वैधृती दान जरी घडे, तरी जोडे महापुण्य. वैधृतीला दान धर्म केला तर भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेने निश्चितच पुण्याईचा लाभ होईल. पौर्णिमेकरिता दान, पौर्णिमा पर्व कालावरती जो काही दान धर्म घडतो, तेने संतोषे चतुरानन, ब्रह्मदेवाची कृपा प्राप्त होती. अमावास्या पितृण संतुष्टमान पै होती. अमावास्या या तिथीवर जे काही आपल्याकडनं पुण्यकर्म घडेल, त्याने आपल्या पितृलोकात पितरांना आनंद होतो. द्वादशी परम पावन दिवस, द्वादशी तर परम पावन दिवस आहे. तेने संतोषे रमाविलास, साक्षात विष्णू परमात्म्यांना आनंद होणार. हो मंडळी, दशमी या तिथीमध्ये ब्रह्मदेवाचा वास, एकादशी तिथीमध्ये महादेवांचा वास आणि द्वादशी तिथीमध्ये भगवान विष्णू परमात्म्यांचा वास असतो. या तिथींवर केलेलं पुण्यकर्म आपल्याला त्या त्या देवतांची कृपा प्राप्त करून देण्यास सहाय्य करत असतं. असो होम स्नान दानास, संतोषे कमलालय. भगवान म्हणाले, हे लक्ष्मी, या द्वादशी पर्व काळावरती हाताने जो काही दान धर्म घडेल, होम हवन घडेल, स्नानादी पवित्र अशी कृत्य घडतील, नामस्मरण घडेल, या कृत्याने लक्ष्मी रमण भगवान विष्णू परमात्मा संतुष्ट होतील. वैधृती व्यतिपात पर्वणी, देवा दुर्लभ पितृतर्पणी, धन्य धन्य तया लागुनी, न्यून सदनी पडो निधी. या पर्व कालावरती पुण्यकर्म करणाऱ्याच्या घरामध्ये कधीही कशाचीही कमतरता नसते. त्यात विशेष अधिक मास, मग काय, अधिकस्य अधिकम फलम. लक्ष्मी, या अधिक महिन्यामध्ये येणाऱ्या या 5 पर्व कालांवरती स्नान, दान आणि नाम याने जास्तीत जास्त पुण्य आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करावा. हे बघ लक्ष्मी, अगं काय तुला सांगू, याच वैधृती वरिदान, नेमे करी प्रल्हाद आपण, दैत्य कुळी उपजून मज लागुणी वश केले. वैधृती पर्व कालावरती स्वतः भक्त प्रल्हादांची स्वारी दैत्य कुळात उपजून सुद्धा भगवत प्राप्ती करून घेता आली. त्याच्या पाठीमागे त्यांचं नामस्मरण आणि अशा पर्व काळांवरती केलेलं विशेष पुण्यकर्म. अगं काय तुला सांगू लक्ष्मी, याचे पुण्याचरणे करून इंद्रपद वासवा ते जाण, लक्ष्मी नष्ट झाली पूर्ण, ते लाधले संपूर्ण व्रते. वैधृतीचं व्रत केलं, या वैधृती पर्व कालावरती दान धर्म नामस्मरण केलं, इंद्राची गेलेली
सगळी संपत्ती. आपण भागवत कथेमध्ये ऐकलं असेल की इंद्राचे 14 रत्न समुद्रात पडले. स्वतः दुर्वास मुनींनी शाप दिलेला ते 14 रत्न भगवंताच्या आशीर्वादाने समुद्र मंथन करून परत मिळाले. भगवान म्हणाले, लक्ष्मी, ही इंद्राणी वैधृती पर्वावर केलेली पुण्य आहे. अगं, पूर्वी मानधाता राजा सूर्यवंशी परम धार्मिक पुण्यराशी इंद्रपद प्राप्त झाले तयासी, तो वासवासी पदच्युत. या वैधृती पर्व काळावरती अनेक महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये दान, धर्म, नामस्मरण, गंगा स्नानादी तीर्थयात्रा करून आपलं जीवन परम पावन करून घेतलं. भगवान लक्ष्मीला सांगतायत, हे लक्ष्मी, वैधृती सकेलिया दान. या वैधृती पर्व कालावरती जो काही दान धर्म घडेल तेने समग्र देवता संतुष्टमान. सगळ्या देवता संतुष्ट होतात. करायचं काय तर या दिवशी शक्य असेल तर घृतासहित, तुपासहित पायसान्न पायस दान करावं. नाही पायस दान करणं शक्य नसेल तर किमान तूप दान करावं. अथवा शक्ती असल्या जाणं, जर शक्ती असेल, आपली इच्छा असेल, आपल्या घरी यथाशक्ती अन्नदान करावं. नसेल शक्य तर किमान तिळांनी भरलेलं पात्र, तुपानी भरलेलं पात्र दक्षिणेसहित दान करावं. या वैधृती पर्व काळावर आणखीन काय दान करता येऊ शकतं तर शक्य असतील तर तिळाचे 16 लाडू, शक्य असतील तर 16 केळी, 16 खारका, 16 सुपाऱ्या, यापैकी जे काही शक्य असेल ते 16 प्रमाणामध्ये आपली ज्यांच्यावरती श्रद्धा आहे त्या ब्राह्मणाला, गुरुजींना, गुरूंना हे दान करावं. या दानाचं फळ काय तर वैधव्य दुःख नसे देही, वंध्या सुपुत्र लाधे पाही, सदा आरोग्यता तेथे राही, व्याधी नाही तिळ मात्र. ज्याच्या हाताने हे पुण्य कर्म घडेल त्याच्या घरामध्ये भगवंताचा आशीर्वाद, त्याच्या घरातनं व्याधी आधी दूर होतील. सुतांची स्वारी शौनकादिकांना म्हणाली, भगवंताने महालक्ष्मी मातेला अशा प्रकारे वैधृतीचं महिमान सांगितलं. पुढे भगवान म्हणाले, आता तुला व्यतिपातावरती दान केल्याचं महिमा सांगतो. पूर्वी वराह पुराणाच्या ठाई वराह पुराणामध्ये आलेली कथा, सर्वदानाधिकं पुण्यं व्यतिपात प्रभावतः प्रतिमासं विवर्धेत संख्यातेभ्यः शताधिकः. चंद्र सूर्याती समान योग प्राप्त होता यथासंग. चंद्र सूर्याला समान योग प्राप्त झाला की व्यतिपाताचा जन्म होतो. आणि या व्यतिपातावरती कुरुक्षेत्राची ठाई कनकदान ग्रहण समयी सूर्य पर्वणी दिधले पाही, तरी समता नाही व्यतिपाता. अगं, मोठ्या मोठ्या तीर्थक्षेत्रांवरती दान केल्याचं पुण्य आणि या व्यतिपात पर्वावरती दान केल्याचं पुण्य हे समसमान आहे. व्यतिपाताला काय दान करता येऊ शकतं तर व्यतिपाते अर्पिता धान्य. या व्यतिपात मुहूर्तावरती धान्य अर्पण करावं. शक्य असेल किंचित सुवर्ण अर्पण करावं. प्रातःकाळी गंगादी तीर्थांचं स्नान करावं, स्मरण करावं. शक्य असतील तर 13 नारळ, नसतील तर 1, 13 केळी किंवा 13 खारका, जे शक्य होईल. जे जे फळ जय काळी, ज्या काळामध्ये जे काही फळ निर्माण झालं असेल त्याची अर्पिका वनमाळी. भगवंताच्या प्रीत्यर्थ सत्पात्री दान करावं. मागेही आपला विषय झालाय सत्पात्री दान. दान घेण्यास पात्र असलेल्या व्यक्तीला यथाशक्ती या सगळ्या गोष्टी आपल्याला दान करायला सांगितल्यात, पण त्यापुढे आपली श्रद्धा, त्यापुढे आपली भक्ती आणि आपल्याला आपल्या परिस्थितीची जाणीव, जे काही आपल्याकडे आहे त्यात अल्प प्रमाणात करण्याचा प्रयत्न करायचा. करत असताना श्रद्धा तेवढीच महत्त्वाची, भाव तेवढाच महत्त्वाचा आणि सगळ्यात महत्त्वाचं अंतःकरणात हे केल्याचा अहंकार नको. कारण किंचित भाव होता न्यून
तरी दुरावे शेष शयन. किंचित अहंकार झाला तरी भगवंताला ते आवडत नाही. सत्पात्री दान करायचं, तेने होय पुण्य वर्धमान. पापे जाती भस्मोन, जेवी तृण अग्निसंगे. या महापर्व काळांवर शुद्ध अंतःकरणाने किंचित जरी पुण्य आपल्याकडून झालं, अल्पवेचा महापुण्य. संकलित मार्गे केले कथन, नारी अथवा पुरुष दान. हा भस्मान उभयता कोणीही करा, सश्रद्धा अंतःकरणाने करा. आणि हो, सगळ्यात महत्वाची निरअहंकार वृत्ती. कुठेही केल्याचा अहंकार नको, कारण भगवंताला अहंकार आवडत नाही. स्वतः भगवंतानी जेव्हा अहंकार झाला, अहंकार न साहे भगवंता. भगवंताला स्वतःला अहंकार झाला जेव्हा असं वाटलं, तया तेही स्वय अहंकार होता. शिर गळाले तत्वता, हयग्रीव तो झाला असे. म्हणून हे लक्ष्मी, संसार सुफळ व्हावा, वाटे जया जीवा भावा. तयाने व्रत नेम करावा, एर अभावा चाड नाही. भगवंत स्वतः म्हणतायत की या सगळ्या गोष्टींवर श्रद्धा असणं, भक्ती असणं आणि सश्रद्धा अंतःकरणाने करणं हे महत्वाचं आहे. हे जर असेल तर निश्चितच भगवत कृपेचा लाभ होणार. श्रोते हो, भगवंतानी वैधृती आणि व्यतिपात या पर्व कालावरती काय काय दान धर्म करावा हे सांगितलंय. आपल्याकडे याची व्यवस्थित नोंद करून ठेवा. आज आपण वैधृती आणि व्यतिपातावरती काय दान धर्म करावा, आणि हे शक्य झालं नाही तर नामस्मरण तर निश्चितच करावं. आज आपण व्यतिपात वैधृती महिमान ऐकलं. उद्या आपण पौर्णिमा अमावस्या पर्व कालावरती काय दान करावं, द्वादशी पर्व कालावरती काय दान करावं हे ऐकणार आहोतच. पण या वर्षीच्या आपल्या या अधिक ज्येष्ठ महिन्यामधले हे 5 पर्व काल कधी कधी आहेत हे आपल्याकडे एका डायरीमध्ये आजच लिहून घ्या. श्रोते हो, सगळ्यात पहिल्यांदा येतोय व्यतिपात पर्वकाळ. हा व्यतिपात पर्वकाळ आहे उद्याच, बुधवार दिनांक 27 मे 2026 रोजी. व्यतिपात पर्वकाळ हा पूर्ण दिवसभर आहे. यानंतर दुसरा पर्वकाळ येतोय 28 मे 2026 गुरुवारी, द्वादशीचा पर्वकाळ. हाही पर्वकाळ दिवसभर आहे. तिसरा पर्वकाळ आहे पौर्णिमा. हा पौर्णिमा पर्वकाळ रविवारी 31 मे 2026 रोजी आहे. हाही पर्वकाळ दिवसभर आहे. यानंतर येतोय चौथा पर्वकाळ वैधृती. हा पर्वकाळ मात्र 6 जून ते 7 जून या दरम्यान आहे. हा पर्वकाळ 6 जूनला सकाळी 10:05 सुरू होणार आहे, तर 7 जूनला सकाळी 10:02 हा पर्वकाळ आहे. ज्यांना सकाळी सकाळी दान करायचंय त्यांनी 7 तारखेला करायचं. ज्यांना दुपारनंतर दान करायची इच्छा आहे किंवा शक्य दुपारनंतर आहे त्यांनी 6 तारखेला करायचंय. 6 तारखेला सकाळी 10 नंतर ते 7 तारखेला सकाळी 10 पर्यंत या पर्वकाळात वैधृती महापर्वकाळ आहे. या दिवशी आपण आपल्याला जे काही शक्य आहे ते दानपुण्य करू शकतो. पुन्हा एकदा द्वादशी पर्वकाळ येतोय 12 जून 2026 शुक्रवार रोजी, आणि 5वा अमावास्या पर्वकाळ आहे दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी. आपल्याला या पर्वकाळांवरती जे काही दानपुण्य करणं शक्य होणार असेल ते निश्चित करावं. नसेल शक्य स्नानादी नियम करावे. हेही शक्य नसेल तर उपवासादी नियम करावे. ते पण शक्य नसेल तर काल आपण मौनाचा अधिकार, मौनाचं महात्म्य ऐकलं ते करावं. आणि काही शक्य नसेल तर नामस्मरण मात्र निश्चित करावं. आपल्याकडे हे 5 पर्वकाळ लिहून घ्या. या 5 पर्वकाळावरती काय करावं, आज आपण वैधृती व्यतिपात पर्वकाळावरती काय दान करावं हे सांगितलं, हेही लिहून ठेवा. उद्या आपण पौर्णिमा अमावस्या पर्वकाळावरती काय दान करावं हे सांगणार आहे. द्वादशी पर्वकाळावर काय दान करायचं हेही सांगणार आहे. हेही आपल्याकडे लिहून ठेवा. सश्रद्धा अंतःकरणाने जे काही करणं शक्य होईल ते करा, आणि काहीच शक्य झालं नाही तर नामस्मरण मात्र निश्चित करा.